पुण्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भीमा नदीला पूर आलाय। या पुरामुळे शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी या ठिकाणचा पूल पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे शिरूर दौंड हवेली या 3 तालुक्यांचा संपर्क तुटलाय। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पाहूया। उत्तर पुणे जिल्ह्यात गेली 24 तासापासून मुसळधार पाऊस बरसत असून मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आलेले आहेत। मी सध्या भीमा नदीच्या परिसरात आलेला असून विठ्ठलवाडी या ठिकाणी भीमा नदीने अक्षरशः रौद्ररूप धारण केलेलं आहे। विठ्ठलवाडी या ठिकाणचा पूल पाण्याखाली गेल्याने शिरूर दौंड आणि हवेली या 3 तालुक्यांचा संपर्क तुटलेला आहे। तर भीमा नदी अक्षरशः धोकादायक स्थितीवरनं वाहत असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पुराचं पाणी शिरल्याने शेतीमालाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। याच भीमा नदीला वडू तुळापूर या ठिकाणी इंद्रायणी असेल भीमा भामा या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम होत असतो। तर विठ्ठलवाडी या ठिकाणी वेळ नदी मिळत असते। त्यामुळे या 3ही नद्यांचं पाणी आपण या ठिकाणी पाहू शकता। अक्षरशः धोकादायक स्थितीवरनं आपल्याला वाहताना पाहायला मिळत। त्यामुळे ज्या ठिकाणी पुलावरनं पाणी असेल अनेक बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत अशा ठिकाणावरनं प्रवास टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलेलं आहे। पावसाचाही जोर अद्याप या परिसरात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असल्याने यापुढच्या काळात पाण्याचा विसर्ग अजून वाढला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी धोकादायक ठिकाणावरनं प्रवास टाळण्याचं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून गेलेलं आहे नागरिकांना। त्यामुळे ज्या ठिकाणावरनं पुलावरनं पाणी असेल त्यामुळे तुम्ही प्रवास टाळावा आणि सुरक्षित ठिकाणावरनं प्रवास करावा असं आवाहन सुद्धा G24 तासच्या माध्यमातून नागरिकांना केलं जात आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।